आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. काँग्रेसची ही घर घर हमी आश्वासनांबाबत देशभर प्रचार सुरू. अरुणाचल मधील चीनचे नामबदल भारताने धुडकावले. भाजपामध्ये गेलेल्या 25 पैकी 23 वरिष्ठ नेत्यांना दिलासा. राहुल गांधी यांची मालमत्ता 20 कोटींची. देशातील सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पातून महामार्ग निर्मिती. अरविंद केजरीवाल यांच्यावर आता बलात्काराचा आरोप. हलगाव मच्छे बायपास कामाला पुन्हा स्थगिती. 12वी निकाल 10 एप्रिल रोजी शक्य. कर्लेत उद्यापासून मंदिर लोकार्पण सोहळा. मतदान जागृतीसाठी उद्या शिक्षकांची बाईक रॅली. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा शुक्रवारी दिनांक 5 एप्रिल रोजी घोषित केला जाणार असून त्यापूर्वीच काँग्रेसने न्यायपत्रातील प्रमुख 5 हमीतील 25 आश्वासनांच्या प्रचार प्रसाराची मोहीम हाती घेतली. दिल्लीतील उत्तर पूर्व मतदारसंघात बुधवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी तिची सुरुवात केली. देशभर घर घर गॅरंटी ही मोहीम राबवली जाणार असून त्याअंतर्गत 25 आश्वासनांची माहिती देणारी पत्रके मतदारांना वाटली जातील. युवा न्याय गॅरंटीतून 30 लाख सरकारी पदे भरली जातील. शिक्षित तरुणांना वार्षिक 1 लाख रुपयांचे शिकाऊ वेतन दिले जाईल. पेपर फुटीला आळा घालण्यासाठी कायदा केला जाईल. गिग कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी सुयोग्य वातावरण व सुविधा देण्यासाठी नियम केले जातील. तरुणांसाठी 5,000 कोटींचा स्टार्टअप फंड तयार केला जाईल. या प्रमुख आश्वासनांसह इतर अनेक आश्वासनांचा भडीमार करण्यात आला आहे. अरुणाचलमधील चीनचे नामबदल भारताने धुडकावले. अरुणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांना आपली नावे देण्याच्या चीनच्या आगळीकीवर भारताने तीव्र शब्दामध्ये विरोध नोंदवला आहे. अरुणाचलमधील ठिकाणांना चीनी नावे देण्याचा हा प्रकार भारताने मंगळवारी ठामपणे धुडकावला. चीनचा हा प्रयत्न मूर्खपणाचा असून त्यामुळे वस्तुस्थिती बदलणार नाही अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे चीनला खडे बोल सुनावले. भारताचे राज्य असणाऱ्या अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांना चीनी नावे देण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न आजही चीनकडून होत आहे, परंतु आम्ही ठामपणे ही नामकरणे धुडकावत आहोत. अशी काही काल्पनिक नावे देऊन अरुणाचलमधील वस्तुस्थिती बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य अभिन्न हिस्सा होता व यापुढेही राहील असे या निवेदनात म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे निवेदन प्रसिद्ध केले आहे. भाजपामध्ये गेलेल्या 25 पैकी 23 वरिष्ठ नेत्यांना दिलासा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातलं इनकमिंग वाढलं आहे. 2014 ते 2024 या कालावधीत झालेली कामं आणि विकास यांचा दाखला देत मोदी सरकार गॅरंटी देऊन मतं मागतं आहे. या 10 वर्षांच्या कालावधीत केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असलेले विरोधी पक्षांमधले 25 दिग्गज नेते भाजपात गेले आहेत.
विशेष बाब म्हणजे यातल्या 23 जणांना चौकशीच्या ससेमिरातून दिलासाही मिळाला आहे. अहवालात ही बाब समोर आली आहे की 2014 पासून विरोधी पक्षांमधले जे नेते भाजपात गेले त्यातल्या 23 जणांना दिलासा मिळाला आहे. भाजपात विरोधी पक्षातले जे 25 दिग्गज गेले त्यात काँग्रेसचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेनेचे 4, टीएमसीचे 3, टीडीपीचे 2 तर सपा आणि वायएसआर पक्षाच्या प्रत्येकी एका नेत्याचा समावेश आहे. राहुल गांधी यांची मालमत्ता 20 कोटींची. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून त्यांनी 2019 साली विजय मिळवला होता. यावेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या शपथपत्रात राहुल गांधी यांनी आपल्या संपत्तीविषयी माहिती दिली आहे. शपथपत्रातील माहितीनुसार राहुल गांधी यांच्याकडे 4.2 लाख रुपयांचे दागिने आहेत. एकूण जंगम मालमत्ता 9.24 कोटी आणि 11.14 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. दोन्ही मिळून एकूण 20 कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याशिवाय त्यांच्यावर 49.7 लाखांचे कर्जही आहे. राहुल गांधी यांनी 4.3 कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत, तर म्युच्युअल फंडामध्ये 3.81 कोटींची गुंतवणूक आहे. राहुल गांधी यांच्या बँक खात्यामध्ये 26 लाख रुपये आहेत. देशातील सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पातून महामार्ग निर्मिती. केंद्रीय वन्यजीव मंडळाने आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आणि श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान यांना जोडणाऱ्या वाघांच्या कॉरिडॉरमधून 40 हेक्टरपेक्षा अधिक वनजमीन वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. फेब्रुवारीमध्ये केंद्रीय वन्यजीव मंडळाची बैठक पार पडली आणि मार्च अखेरीस या बैठकीचे इतिवृत्त समोर आले. त्यानुसार भारतमाला प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग म्हणून ही शिफारस करण्यात आली आहे. नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असून तो 3296 चौरस किलोमीटरमध्ये पसरला आहे. हा व्याघ्र प्रकल्प तेलंगणातील अमराबाद व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. तसेच पूर्व घाटाच्या लँडस्केपमध्ये वाघांची सर्वाधिक संख्या येथे आहे. या व्याघ्र कॉरिडॉरमधून जाणारा रस्ता अंदाजे 5 किलोमीटरचा आहे. या रस्त्याचा वाघांच्या हालचालींवर आणि त्यांच्या भ्रमण मार्गावर परिणाम होऊ नये म्हणून या ठिकाणी 3 भुयारी मार्ग, 4 लहान पूल, 7 मार्गिका आणि 2 पुलांचे बांधकाम प्रस्तावित आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर आता बलात्काराचा आरोप. कथित मद्य विक्री घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. आपचे प्रमुख ईडीच्या कोठडीत असताना अटकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने तातडीने निकाल देण्यास नकार दिला. तोपर्यंत राऊस जिल्हा न्यायालयाने केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे केजरीवालांची रवानगी तिहार तुरुंगात झाली आहे. या प्रकरणात केजरीवालांना हलका दिलासा देत मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली असली तरी अद्याप केजरीवाल यांची मुक्तता झालेली नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये सोशल मीडियावर नानाविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अलीकडेच लाईट हाऊस जर्नलिझमच्या एका वृत्तपत्राच्या कात्रणाची पोस्ट व्हायरल झाल्याचे लक्षात आले. यामध्ये तारीख देखील हायलाईट केली गेली होती. तर शीर्षकात लिहिले होते की IITच्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप. कॉपीमध्ये हायलाईट केलेले नाव अरविंद केजरीवाल यांचे होते. हलगाव मच्छे बायपास कामाला पुन्हा स्थगिती. हलगाव मच्छे बायपास संदर्भात उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली आहे. अंतिम निकाल लागेपर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करू नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या संदर्भातील माहिती शेतकऱ्यांचे वकील ॲडव्होकेट रविकुमार गोकाककर यांनी दिली आहे. मूळ याचिकेवर अंतिम निकाल लागेपर्यंत सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात येऊ नये असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. या सुनावणीवर रस्त्याच्या कामाचे भवितव्य अवलंबून होते. त्यामुळे शेतकरी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुनावणीकडे लक्ष लागून राहिले होते. बायपासचा 0 पॉइंट निश्चित नसल्यामुळे उच्च न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने 6 महिन्यांपूर्वीच ही स्थगिती उठली आहे असे सांगत महिनाभरापासून काम सुरू केले आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन केले, पण पोलिसांच्या बळावर प्रशासनाने शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढले असून रस्ता काम जोमाने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने प्रशासनाला सुनावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
12वी निकाल 10 एप्रिल रोजी शक्य. 12वी मूल्यमापनाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे 10 एप्रिल रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने केली आहे. राज्यातील 1124 केंद्रांमध्ये 1 ते 22 मार्चपर्यंत 12वी परीक्षा घेण्यात आली. याकरिता नोंदणी केलेल्या 6.98 लाख विद्यार्थ्यांपैकी 98% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 2024-25 हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी 3 वार्षिक परीक्षा घ्यावयाच्या आहेत. त्यामुळे मंडळाने तातडीने निकाल लावण्याचा निर्णय घेतला आहे. कर्लेत उद्यापासून मंदिर लोकार्पण सोहळा. कर्लेत जीर्णोद्धार केलेल्या ग्रामदैवत रवळनाथ मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण व अभिषेक कार्यक्रम शुक्रवारपासून आयोजित केला आहे. हा सोहळा रविवारपर्यंत चालणार आहे. मंदिर लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्तमेढ रोपण कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 7 वाजता आयोजित केला आहे. शनिवार दिनांक 6 रोजी सकाळी 9 वाजता कळसारोहण कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12 वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, होम हवन, विविध धार्मिक कार्यक्रम व जागर भजन होणार आहे. रविवारी 7 ते 9 रवळनाथ मूर्तीपूजन, दुपारी मंदिर लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. मतदान जागृतीसाठी उद्या शिक्षकांची बाईक रॅली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदान जागृतीसाठी शुक्रवार दिनांक 5 रोजी सकाळी 9 वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण शिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शिक्षकांनी या रॅलीमध्ये स्वतःची दुचाकी घेऊन विश्वेश्वरय्या नगर येथील कन्नड प्राथमिक शाळा क्रमांक 26 येथे उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव शहर व ग्रामीण गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. डॉक्टर बाबू जगजीवनराम यांची 117वी जयंती शुक्रवार दिनांक 5 रोजी सकाळी 11 वाजता संगमेश्वर नगरातील उद्यानात साजरी केली जाणार आहे. प्रादेशिक आयुक्त SB शेट्टण्णवर कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. जिल्हाधिकारी नितेश पाटील अध्यक्षस्थानी असतील. उत्तर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विकास कुमार यांच्यासह जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी 9:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून डॉक्टर जगजीवनराम उद्यानापर्यंत चित्ररथ मिरवणूक होणार आहे. बेळगावची सुकन्या स्नेहल हन्नूरकर यांचा नेदरलँडमध्ये गौरव. नेदरलँड येथील तांत्रिक विद्यापीठाकडून अभियांत्रिकीमध्ये आर्किटेक्ट स्नेहल हन्नूरकर यांना डॉक्टरेट बहाल करण्यात आली. बायो बेस्ड पॅव्हिलियन प्रकल्पाची एकूण संरचना आणि कार्यान्वयन कार्यातील यशाबद्दल त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. या प्रकल्पासाठी त्यांनी जैविक आणि जैविक आधारित साहित्याचा शोध घेऊन त्याची सखोल रचना, त्यातील नवीनतम डिझाईन आणि त्याच्या बांधणी तंत्राचा सखोल अभ्यास केला आहे. स्नेहल यांना फास मुने आणि टॉम विगर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. स्नेहल या बेळगावचे प्रख्यात वकील कैलासवासी किसनराव हन्नूरकर आणि निवृत्त मुख्याध्यापिका लेखिका सुरेखा हन्नूरकर यांच्या कन्या असून डॉक्टर कपिलदेव हन्नूरकर यांच्या भगिनी आहेत. यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे गरजूंना तांदळाचे वाटप.
यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे जय भारत माता नगर ग्रामीण भागातील गरजू आणि महापालिकेच्या निराश्रित आश्रय केंद्राला 100 किलो तांदळाच्या पिशव्यांची मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबवण्यात आला. ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य अद्वैत चव्हाण पाटील, संदीप सोमनत्ती, आदित्य गावडे, लकी सोळंकी, जय श्रेकर, नितीन कोटारी आदींनी स्थानिक लोकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला. बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेच्या रथाचे काम अंतिम टप्प्यात. बिजगर्णी येथील महालक्ष्मी यात्रेची तयारी जय्यत सुरू झाली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या देवीच्या रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बिजगर्णी व कावळेवाडीतील सुतार कुटुंबियांनी रथ बांधणीचे काम स्वीकारले आहे. 16 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लक्ष्मी यात्रेची तयारी यात्रोत्सव कमिटीचे पदाधिकारी यांनी पूर्वनियोजित विधिवत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, सचिव चांगदेव जाधव, खजिनदार ॲडव्होकेट नामदेव नामोरे व सर्व पदाधिकारी सर्व कामावर लक्ष ठेवून नियोजन करत आहेत. बसमधून पार्सल पाठवणाऱ्यांची अडचण. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यापासून निवडणुकी संबंधीचे कोणतेही साहित्य बसमधून नेऊ नये असा आदेश परिवहन महामंडळाने काढला आहे. त्यामुळे एका गावाहून दुसऱ्या गावाला बसमधून पार्सल पाठवणाऱ्यांची मात्र पंचायत झाली आहे. आचारसंहितेमुळे कोणत्याही प्रकारचे पार्सल चालक व वाहक स्वीकारत नसल्याने लोकांनी अधिक पैसे खर्च करून खासगी बसमधून पार्सल पाठवावे लागत आहे. बसमधून पार्सल पाठवले की ते स्वीकारणाऱ्याला व्यवस्थित मिळते. पार्सल संबंधित व्यक्तीला देण्याची जबाबदारी बस चालक व वाहक घेत होते. त्यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने परिवहन महामंडळानेही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बसने पार्सल पाठवणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या हालचाली. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता हलगाव मच्छे बायपास रस्ता कामाला प्रारंभ झाला आहे. बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गालाही शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्या विरोधात उच्च न्यायालयात शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली होती. मात्र ती रद्द झाल्याने सुपीक जमीन संपादित होण्याची धास्ती देसूर, गलगुंजी, नंदीहळ्ळी, केकेकोप या भागातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. रेल्वे मार्गाला विरोध करण्यासाठी पुन्हा एकत्रित येण्याच्या हालचाली भागातील शेतकरी करत आहेत. बेळगाव, देसूर, गलगुंजी, नंदीहळ्ळी, केकेकोप, कित्तूर मार्गे धारवाड असा 73.2 किलोमीटरचा लोहमार्ग होणार आहे. या मार्गावर एकूण 7 थांबे असून 14 पूल उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 335 हेक्टर भूसंपादन होणार आहे. मात्र 80% सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवला आहे. तृतीय पंथीयांच्या मतदानासाठी जागृती. जिल्हा प्रशासन व जिल्हा स्वीप समितीतर्फे शहरातील तृतीय पंथी व माजी देवदासी यांच्या मतदानाबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी चन्नमा चौकात जनजागृती फेरीला हिरवा झेंडा दाखवला. चन्नमा चौक येथून जनजागृती फेरी काढण्यात आली. कोल्हापूर सर्कल ते महापालिकेपर्यंत जागृती फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये मतदानाचा नारा देत आणि जनजागृती करणारे फलक दर्शवण्यात आले. स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा पंचायत नियोजन संचालक डॉक्टर एम कृष्णराजू, लेखापाल गंगा हिरेमठ, महापालिका आयुक्त PN लोकेश आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हजगोळीच्या वृद्धाचा खून पुतण्याकडूनच. हजगोळी येथील खून प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी वृद्धाच्या अल्पवयीन चुलत पुतण्यासह पुतण्याचा आतेभाऊ अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. आतेभाऊ सोनोली येथील असून गणेश परशुराम झंगरूचे असे त्याचे नाव आहे. वसंत पांडुरंग पाटील वय 65 हे गेल्या 26 मार्च रोजी हजगोळी येथील हाळ नावच्या शेतवडीतील बागेमध्ये काजू वेचण्यास गेले होते. ते परत आलेच नाहीत. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात बेपत्ताची फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवण्यात आली. त्यावेळी या गुन्ह्यातील अधिक माहिती उजेडात आली. सदर प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारवाड जवळ अपघातात हिंडलग्याच्या व्यावसायिकासह दोघे ठार. ओव्हरटेक करताना एका कॅन्टरशी दुसऱ्या कॅन्टरला धडक बसून एका ट्रकमधील चालक व मालक दोघेही ठार झाले. मंगळवारी रात्री 11च्या सुमारास धारवाड बायपास जवळ हा अपघात घडला.
ट्रक मालक प्रशांत दुंडाप्पा संकेश्वर व ट्रक चालक सुनील उर्फ संतोष तुबाकी अशी मृतांची नावे आहेत. दुसऱ्या कॅन्टरचा चालक अमित हा जखमी झाला असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत धारवाड ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रशांत संकेश्वर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. माल पोहोचवण्यासाठी ते व कॅन्टर चालक सुनील हे दोघे जण बंगळूरला गेले होते. माल पोहोचवून ते बेळगावला परतत होते. त्यांचा कॅन्टर धारवाड बायपास जवळ आला असता त्यावेळी हा अपघात घडला. काँग्रेस नेत्याचा खिळेगावात निर्घृण खून. खिळेगाव तालुका अथणी येथील काँग्रेस नेते अण्णाप्पा बसप्पा निंबाळ वय 58 यांचा बुधवारी सायंकाळी खून करण्यात आला. अनोळखी हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या खुनी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे वातावरण तणावग्रस्त बनले आहे. खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनोळखी हल्लेखोर हल्ल्यानंतर पसार झाले आहेत. घटनास्थळी डीएसपी विश्वनाथ जलदे, पीएसआय शिवानंद कारजोळ व गुन्हा विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पंचनामा केला. इंडियन बॉईज हिंडलगा व KR शेट्टी किंग्ज यांचे पहिले विजय. सिद्धेश्वर ग्रॅनाइट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाइट चषक बेळगाव T20 लीग क्रिकेट स्पर्धेत आज इंडियन बॉईज हिंडलगा व KR शेट्टी किंग संघाने आपले पहिले विजय नोंदवले. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये कर्णधार तनिष्क नाईकच्या शानदार शतकाच्या जोरावर इंडियन बॉईज हिंडलगा संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाचा 8 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सुपर एक्सप्रेस संघाने 20 षटकात 5 बाद 159 धावा केल्या. दर्शन पाटील 6 चौकार 2 षटकार 47, पार्थ पाटील 3 षटकार 1 चौकारासह 32, केतन कोल्हापुरेने 21, शिवप्रकाश हिरेमठ याने 20 धावा केल्या. इंडियन बॉईज तर्फे सुशांत कोवाडकर यांनी 3 तर सुमित करगावकर यांनी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल कर्णधार तनिष नाईकच्या धडाकेबाज 55 चेंडूत 8 चौकार व 7 षटकारांसह ठोकलेल्या 101 धावांच्या जोरावर इंडियन बॉईज संघाने 16.1 षटकात फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा जमवत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. विजय पाटील यांनी 38 तर परीक्षित उकुंद याने 18 धावांचे योगदान दिले. प्रमुख पाहुणे SM जाधव, NY कंगराळकर व विठ्ठल गवस यांच्या हस्ते सामनावीर तनिष्क नाईक व इम्पॅक्ट खेळाडू सुशांत यांना चषक प्रदान करण्यात आले. आजच्या दुसऱ्या सामन्यात KR शेट्टी संघाने साई फार्म स्पोर्ट्स क्लबचा 31 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना KR शेट्टी संघाने षटकामध्ये 5 बाद 174 धावा केल्या. स्वप्नील येळवेने 49, राजेंद्र दंगणावर 31, नरेंद्र बांगोरेने 32, प्रणय शेट्टीने 24 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे अमर घाळे यांनी 3 गडी बाद केले. उत्तरादाखल साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 20 षटकात 9 बाद 143 धावा जमवल्या. कर्णधार रोहित पोरवाल 6 चौकार 1 षटकारासह 57, वैभव कुरीबागीने 27, मिलिंद चव्हाणने 22 धावा केल्या. KR शेट्टी तर्फे राजेंद्र दंगणावर व किरण तळेकर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. सामनावीर राजेंद्र दंगणावर व इम्पॅक्ट खेळाडू रोहित पोरवाल यांना प्रमुख पाहुणे बाळकृष्ण पाटील व जयसिंग राजपूत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पाकिस्तान दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर. पाकिस्तान दौऱ्यासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. त्या जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धर्तीवर T20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉर्मॅटच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश संघ T20 क्रिकेट संघामध्ये खेळत आहेत. 18 एप्रिलपासून पाकिस्तानी संघ मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी किवी संघ जाहीर झाला असून IPLमुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. न्यूझीलंडचे वरिष्ठ खेळाडू IPLमध्ये व्यग्र असल्याने ते पाकिस्तान दौऱ्याला मुकतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले असून सलामीचा सामना 18 एप्रिलला खेळवला जाईल. T20 विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, जिथे शेजाऱ्यांना 5 सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात प्रथमच पाकिस्तानने T20 मालिका खेळली, पण आता शेजाऱ्यांचा संघ बाबर आझमच्या नेतृत्वात असणार आहे. मायकल ब्रेसवेल,
फिन ॲलन, मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, जेकब डफी, डीन फॉक्सक्राफ्ट, बेन लिस्टर, कोल मॅककॉन्ची, ॲडम मिल्ले, जिमी निशम, विलू ओरुके, टिम रॉबिन्सन्स, बेन सार्स, टिम रेफर्ट, ईश सोधी. पाक विरुद्ध न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक. 18 एप्रिल रोजी रावळपिंडी, 20 एप्रिल रोजी रावळपिंडी, 21 एप्रिललाही रावळपिंडी, 25 एप्रिल लाहोर, 27 एप्रिलला लाहोर हे मॅच होणार आहे. महिला खेळाडूंना मारहाण, AIFF सदस्य निलंबित. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने 2 दिवसांच्या विलंबानंतर अखेर मंगळवारी कार्यकारी समितीचे सदस्य दीपक शर्मा यांना पुढील सूचनेपर्यंत निलंबित केले आहे. शर्मा यांच्यावर गोव्यात 2 महिला खेळाडूंना मारहाण केल्याचा आरोप आहे. इंडियन महिला फुटबॉल लीग सेकंड डिव्हिजनमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या हिमाचल प्रदेश येथील खाड FCच्या 2 फुटबॉल खेळाडूंनी क्लबचे मालक शर्मा यांनी 28 मार्चच्या रात्री घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप केला. शनिवारी AIFFने शर्मा यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत फुटबॉल संबंधित घडामोडींपासून दूर राहण्यास सांगितले आहे. शर्माला गोवा पोलिसांनी अटक केली होती, पण त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. AIFFने एका पत्रकात म्हटले आहे की AIFF कार्यकारी समितीने दीपक शर्माला पुढील सूचना देईपर्यंत फुटबॉल संबंधी सर्व घडामोडींपासून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी AIFF अध्यक्ष कल्याण चौबे, उपाध्यक्ष NA हॅरिस आणि कोषाध्यक्ष किपा अजय यांनी सोमवारी शर्मा यांच्या विरुद्ध खेळाडूंच्या तक्रारींचा विचार करत AIFFच्या सदस्य संघटनांची बैठक बोलावली. बैठकीत शर्माची बाजू ऐकल्यानंतर त्यांना बैठकीतून जाण्यास सांगण्यात आले. हा खेळाडू आयाराम गयाराम आहे, फक्त पगार घेतो. RCBवर माजी खेळाडू बरसला. इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मंगळवारी 3ऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. 4 पैकी फक्त 1 सामना RCBला जिंकता आला आहे. एकीकडे घरच्या मैदानावर अन्य संघ विजय मिळवत असताना काल बंगळुरूमध्ये RCBला लखनौ सुपर जायंट्सने पराभूत केले. फॅफ ड्यू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल व कॅमेरून ग्रीन यांना LSG समोर अपयश आले. युवा फलंदाज महिपाल लोमरोर याने दमदार खेळ केला, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आता RCBवर टीका होत आहे आणि भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारी याने अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याच्यावर टीका केली आहे. मॅक्सवेलला कालच्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. 4 सामन्यात तो दुसऱ्यांदा 0वर बाद झाला, तर इतर सामन्यात त्याने 3 व 28 अशा धावा केल्या. त्याची कामगिरी ही असमाधानकारक झालेली आहे आणि त्यामुळे RCBची फलंदाजी कमकुवत झालेली आहे. 35 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने RCBचा विश्वास मोडला आहे आणि तो फक्त पगार घेतो, परफॉर्मन्स काही देत नाही असा आरोप मनोज तिवारीने केला आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.